हॅलो फ्रेंड्स, चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ अंतर्गत सुरक्षा रक्षक या पदासाठीची भरती जाहीर झाली आहे. यामध्ये एकूण 396 एवढ्या जागा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 6 ऑगस्ट 2026. तसेच या पदासाठीची वयोमर्यादा, पात्रता, वेतन, कागदपत्रे इत्यादी सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच सरकारी नोकर भरतीचे सर्व नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या सरकारी महासरकारी जॉब्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजच्या महत्त्वाच्या माहितीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही आहे सुरक्षा रक्षक या पदासाठीची जाहिरात. यामध्ये तुम्ही पाहू शकता चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या अंतर्गत म्हणजे चंद्रपूर गडचिरोली जिल्हा अंतर्गत ही 396 सुरक्षा रक्षक एवढ्या सुरक्षा रक्षकांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार तुम्ही पाहू शकतात उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून हे अर्ज आपल्याला 7 जुलै 2026 ते 6 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीची या ठिकाणी तुम्हाला लिंक दिली आहे. तुम्ही तसेच पाहू शकतात पुढे या पदासाठीची वयोमर्यादा किमान वय 18 वर्ष व जास्तीत जास्त म्हणजे 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. तुम्ही पुढे पाहू शकता यानंतर शैक्षणिक पात्रतेमध्ये सांगितलं आहे की 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक राहील. पुढे महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे. पुढे तुम्ही पाहू शकता यानंतर शारीरिक पात्रता या ठिकाणी निकष पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार म्हणजेच उंची पुरुष उमेदवारांसाठी उंची 1.65 सेंटीमीटर किमान असेल आणि महिला उमेदवारांसाठी किमान 1.58 एवढी सेंटीमीटर असेल. वजन तुम्ही पाहू शकता पुरुष उमेदवारांचं वजन 50 किलोग्राम पेक्षा जास्त असायला पाहिजे आणि नंतर तुम्ही महिला उमेदवारांसाठी पाहू शकता 45 किलोग्राम पेक्षा जास्त असायला पाहिजे वजन. छाती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 79 सेंटीमीटर न फुगवता व फुगवून 84 सेंटीमीटर एवढी असायला पाहिजे. महिलांसाठी छातीबद्दल काही सांगितलेलं नाही. पुढे तुम्ही पाहू शकतात की उपरोक्त नमूद वय, शिक्षण, शारीरिक पात्रतेच्या निकषाप्रमाणे पात्र नसलेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेकरिता विचार केला जाणार नाही. म्हणजेच या ठिकाणी जे कोणी उमेदवार 12वी पास असेल आणि शारीरिक पात्रता त्याची असेल तर अशा उमेदवारांनीच या ठिकाणी अर्ज करायला पाहिजे. कारण की ज्यांचे शैक्षणिक व शारीरिक पात्रता पूर्ण होत नसल्याने त्यांचा पुढे विचार केला जाणार नाही, म्हणून यांनी अर्जच भरू नये. पुढे पाहू शकतात तुम्ही उपरोक्त निकषात बसणाऱ्या उमेदवारांनी मैदानी परीक्षा खालीलप्रमाणे असेल. मैदानी चाचणी ही 100 गुणांची असेल आणि मैदानी चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 गुण मिळवणे आवश्यक आहे. पुढे पाहू शकता तुम्ही मैदानी चाचणीमध्ये अणुउत्तीर्ण म्हणजेच नापास उमेदवारांसाठी अंतिम गुणवत्ता यादीकरिता विचार केला जाणार नाही. म्हणजे जो नापास होईल मैदानी चाचणीमध्ये तो नापास ठरण्यात येणार आहे. पुढे पाहू शकता तुम्ही मैदानी चाचणी एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून मैदानी चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल. म्हणजेच यामध्ये पॉइंटमध्ये निकाल तुमचा लागणार आहे, तुम्ही हे लक्षात असू द्या. पुढे तुम्ही पाहू शकतात की मैदानी परीक्षा एकूण गुण 100 म्हणजे 100 गुणासाठी तुमची या ठिकाणी मैदान घेतलं जाणार आहे. बघा आता यानंतर मार्कचा डिवायडेशन कसा आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. 1 नंबरला 1600 मीटर धावणे पुरुष उमेदवारांसाठी आहे आणि महिला उमेदवारांसाठी 80 मीटर धावणे एवढा आहे. गुण 40 गुणांसाठी असणार आहे. टिप या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1600 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेल्या कालावधीनुसार गुण मिळतील. याबाबत दिनांक 27/3/2025 चे शासन निर्णयात विस्तृत माहिती दिली आहे. म्हणजेच या ठिकाणी ते सांगतायत की 1600 मीटरला 40 गुण असेल, परंतु तुमचा वेळ किती लागतो 1600 मीटरला यानुसार तुम्हाला मार्कामध्ये तफावत म्हणजेच कमी जास्ती पाहायला भेटेल. पुढे तुम्ही पाहू शकता 2 नंबरचा मैदान तुमचा असणार आहे ते 100 मीटर धावणे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा 100 मीटर धावणे एवढा आहे.
यामध्ये 100 मीटर धावण्यासाठी 30 एवढे गुण असणार आणि टीप या ठिकाणी वरीलप्रमाणे म्हणजेच तुम्ही किती वेळेमध्ये हे 100 मीटर करतायत त्यानुसार तुम्हाला मार्कचा या ठिकाणी दिले जाणार आहेत. नंतर तुम्ही पाहू शकतात की 3 नंबरला मैदान असं असणार की गोळा फेक असणार. गोळ्याचा वजन एवढा असेल की 7 किलो 260 ग्राम एवढा असणार आहे. हे पुरुषांसाठी आणि महिलांसाठीचा गोळा असणार आहे 4 किलो वजनाचा. त्यामध्ये 30 गुण असणार आहेत आणि टीप बघू शकता तुम्ही 7 किलो 260 किलोग्राम वजनाचा गोळा फेकण्याकरिता किती अंतर गोळा फेकला त्यानुसार गुण मिळतील. म्हणजे तुम्ही किती लांब गोळा फेकतात त्यानुसार तुमचे मार्क या ठिकाणी मिळणार आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती 27/3/2025 चे शासन निर्णयात विस्तृत माहिती दिली आहे. तुम्ही ते पाहू शकतात. पुढे यानंतर पाहू शकता तुम्ही हमीपत्राची टीप दिलेली आहे. म्हणजेच काय सांगण्यात येतो या ठिकाणी बघा, मैदानी परीक्षा दरम्यान काही अपघात झाल्यास अथवा अघटित प्रसंग आढळल्यास संबंधित मंडळ त्यास जबाबदार राहणार नाही याची अर्जदाराने नोंद घ्यावी. तसेच हमीपत्र अर्जदाराने मंडळास सादर करणे बंधनकारक राहील. हमीपत्र सादर केल्यानंतरच अर्जदारास मैदानी परीक्षेमध्ये सहभागी होता येईल. म्हणजेच या ठिकाणी जे काही मैदानीमध्ये तुम्ही मैदानी चाचणी देणार आहेत त्या संदर्भात तुमच्याकडून एक हमीपत्र घेण्यात येणार आहे. त्यावर तुमची सही असेल आणि मैदानमध्ये जे चुकून जर अपघात वगैरे काय झाला असा प्रसंग आढळल्यास त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार राहणार असं यामध्ये सांगण्यात आलं आहे. पुढे तुम्ही पाहू शकतात विशेष अर्हताबाबत अतिरिक्त गुण. म्हणजेच तुमच्याकडे स्पेशल काही एज्युकेशन किंवा काही अर्थ असेल तर त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा गुण मिळतील. जसे की सुरक्षा रक्षकांच्या नोंदणी प्रक्रियेत खालील विशेष अर्हता उमेदवारांना घ्यावयाचे अतिरिक्त गुण 10 गुण असणार जास्तीत जास्त यामध्ये. आता बघा MSCIT जर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला 4 गुण एक्स्ट्रामध्ये दिल्या जातात आणि त्यासोबत NCC मध्ये A प्रमाणपत्र, B प्रमाणपत्र किंवा क प्रमाणपत्र असेल तर त्यानुसार तुम्हाला गुण आहे. A प्रमाणपत्राला 2 गुण, B प्रमाणपत्राला 4 गुण आणि क प्रमाणपत्र असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 6 गुण असे देण्यात येणार आहेत. तुम्ही पुढे पाहू शकतात अर्ज शुल्क. या पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांना शुल्क देण्यात आलेले आहे. खुल्या प्रवर्गाकरिता म्हणजेच ओपनसाठी 100 रुपये व मागासवर्ग करिता 75 रुपये व टॅक्स असे निश्चित केले आहे. म्हणजे तुम्हाला 100 रुपये आणि त्याचा जे काही टॅक्स असेल तर ते भरायचं आहे आणि मागासवर्ग असताना तर तुम्ही त्याच्यासाठी 75 रुपये व टॅक्स असे निश्चित करण्यात आले आहे. इतर अटी व शर्ती आता यामध्ये आपण पाहूयात. इतर अटी व शर्ती, एका सुरक्षा रक्षक मंडळातून दुसऱ्या सुरक्षा रक्षक मंडळात बदली करण्यास कोणताही सुरक्षा रक्षक पात्र असणार नाही. म्हणजे तुमची ज्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तुमची भरती केली जाणार आहे तर त्यामध्ये तुम्ही असणार, तुम्हाला दुसरा मंडळामध्ये जॉईन करता येणार नाही. नंतर एक बघू शकता तुम्ही सुरक्षा रक्षक वयाची 58 वर्ष पूर्ण होईपर्यंत सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कार्यरत राहील. त्यापुढे कोणतीही परिस्थिती सुरक्षा रक्षक म्हणून काम करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला 58 वर्षापर्यंत तुम्हाला ह्या मध्ये सर्व्हिस करता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला करता येणार नाही कोणत्याही परिस्थितीत. पुढे पाहू शकता तुम्ही ज्या आस्थापनेने सुरक्षा रक्षक मंडळाकडे सुरक्षा रक्षक पुरवण्याबाबत मागणी केली असेल त्या आस्थापनेसाठी ज्यांची जामीन संपादित झालेली आहे अशा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील घटकांच्या पात्र उमेदवारांस प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे तुमच्याकडे प्रकल्पग्रस्त असतात तर त्याच्यासाठी तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. परंतु सुरक्षा रक्षक मंडळाकडे सुरक्षा रक्षक पुरवण्याबाबत मागणी असेल अशा आस्थापनेसाठी सांगितलेलं आहे या ठिकाणी. पुढे पाहू शकता तुम्ही सदर समुच्चय तयार करणे ही थेट भरती नाही. त्यामुळे समुच्चयासाठी पात्र उमेदवारांना नोकरीची हमी देता येणार नाही. मात्र ज्या प्रमाणात आस्थापनेकडून मागणी उपलब्ध होईल त्यानुसार पात्र सुरक्षा रक्षकांना मंडळाचे कार्यक्षेत्रांतर्गत म्हणजे चंद्रपूर व गडचिरोली कामासाठी वितरित केले जाईल. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी ही नोकरीची हमी देणार नाहीत या ठिकाणी, पण जसे तुम्हाला आवश्यकता पडेल त्यानुसार तुम्हाला चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्हाला वितरित केलं जाणार आहे नोकरीसाठी.
तुम्ही पुढे पाहू शकता सदर प्रक्रिया पारदर्शक संगणकीकृत होणार असून इच्छुक उमेदवारांनी त्रयस्थ व्यक्तींच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये किंवा संपर्क करू नये असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. म्हणजेच या ठिकाणी सांगत आहेत की ही भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असणार आहे. तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या प्रलोभनाला बळी पडून त्याच्या संपर्कात येऊन फ्रॉडच्या नादाला लागू नका असं क्लिअर सांगितलंय या ठिकाणी. आज आपण या व्हिडिओमध्ये सुरक्षा रक्षक या पदासाठीची एक जाहिरात पाहिली आहे मित्रांनो. माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर उमेदवारापर्यंत ही माहिती शेअर करा आणि सरकारी भरतीच्या अशाच सर्व अपडेट्स महासरकारी जॉब्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच एक नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.